एवढ्या मोठ्या गर्दीत आणि असल्या मोठ्या पार्क मध्ये नेमकं झालं तर भावानो, आज आपल्या मित्रासोबत आपण पोचलो तो सयाजीराजे वॉटर पार्क. आता तुमचा ब्लॉगर कुठं पण जाऊ द्या, कॅमेरा मात्र चालूच असणार. पार्कचं तिकीट काढलं आणि डायरेक्ट पोचलो बघा आता आतमध्ये जाताच राव असला भारी देखावा आणि असलं भारी डेकोरेशन. नंतर ना गेलो बघा डायरेक्ट जिथं स्विमिंग करते ना तिथं. पण खरं सांगायचं म्हणजे आपला ऍडव्हेंचरचा पार्ट अजून बाकी होता. आधी ऍडव्हेंचर पार्क फिरून घ्यावा म्हणलं आणि असं डायरेक्ट पोचलो बघा रेल्वे. आता ही रेल्वे तुम्हाला मात्र सगळ्या पार्कचा राऊंड आणते बरं. आणि आमच्या टीम मधलं महाराजांनी संख्येत जणू काय पहिल्यांदाच बसले भावानी मात्र रेल्वे सोडली डायरेक्ट या झोक्यातच. आपण कशाला थांबायचं म्हणून आपण पण बसलो आणि माझ्यासोबत 80 किलोचा दगुरड मात्र माझ्यासोबत बसलेत बघा या घोड्या. म्हणलं कराय एन्जॉय. कसे आहेत मग आमच्या टीम मधले 2 मेंबर आहेत का नाही फोटोशूट साठी. अशा पद्धतीने ऍडव्हेंचर पार्क तर आपण पटकन उरकून घेतला. काय असे घेतले बघा कापडे काढून आणि डायरेक्ट पोचलो नाचायला. आणि पवत नाचायचं म्हणलं की राव मजा जी आहे ना ती मजाच इगळी. गर्दी बघून घ्या की एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यानी. तर एवढ्या गर्दीत आपल्याला भेटले बघा आपल्या गावचे डॉक्टर. सुट्टी कशाला म्हणून आपण डॉक्टर साहेबांनी राव सगळा धिंगाणाच उडवून टाकला. अशा पद्धतीने आपण सगळ्या राईडचा आनंद घेतलाय. आणि तुम्हाला तर माहितीच पवायचं म्हणलं की आपला आनंदच वेगळा. तर आपली आता लास्ट जी राईड राहिली होती ती म्हणजे बोट. आणि आपल्या बोटीला मात्र चालक एक आणि पांडा मारायला एक होता. आणि तेवढ्यात पुढे आपली पहिल्यांदाच आपल्या हॉटेल तिरंगाचे मालक यांच्याशी पण भेट झाली. तर भावानो माझं तर म्हणणं असं आहे, आनंद जर लुटायचा असाल ना तर एकदा व्हिजिट करा.